नमस्कार, मी वृषाली कदम. जय महाराष्ट्रच्या कॉफी विथ कदम या खास कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपल्या कार्यक्रमामध्ये कौशल्य विकास मंत्री आणि मुंबईचे गार्डियन मिनिस्टर पालकमंत्री मंगलप्रभात लोढाजी आलेले आहेत. मंगलप्रभात लोढाजी, खूप खूप स्वागत आपल्या जय महाराष्ट्रमध्ये आणि कॉफीमध्ये आले त्याबद्दल धन्यवाद. खरं तर कौशल्य विकास मंत्रालय हे तुमच्याकडे आधी पण होतं आणि कौशल्य विकासच्या माध्यमातून रोजगार निर्मिती हा एक महत्त्वाचा विषय तुम्ही गेली अनेक वर्ष हाताळत आहात. मला एक सांगा, तुम्ही सुद्धा रोजगार निर्मिती करता, लोकांना रोजगार देता आणि त्या अंतर्गत तुमच्याकडे हे जे खातं आलेलं आहे कौशल्य विकास, त्या माध्यमातून आजपर्यंत किती मुलांना रोजगार मिळालेला आहे किंवा त्यांना एंटरप्रेन्युअर तुम्ही बनवलेलं आहे, व्यावसायिक बनवलेलं आहे, त्यांना ते शिक्षण दिलं आहे? वैशालीताई, असं आहे की ते कौशल्य विकास हा भारताची आत्मा आहे. बरोबर. पूर्वीपासून आपण हजारो वर्षापासून सर्व कौशल्य आहे का असा 62,000 आपल्याकडे कौशल्य होते. आता हळूहळू ते भारतामध्ये मशिनरीचा विकास झाला आणि कौशल्याचा उपयोग कमी झाला. पण आत्ता जी स्थिती आहे त्यामध्ये जोपर्यंत आपला मुला मुली स्किल्ड होत नाही, कौशल्ययुक्त होत नाही, तोपर्यंत काही खरा नाही आहे. आता भारताच्या फॉरेन बिझनेसमध्ये पार्टिसिपेशन फक्त 4% आहे आणि आपली पॉप्युलेशन विश्वाची 30%पेक्षा जास्त आहे. तो जोपर्यंत आपले पॉप्युलेशन प्रमाणे आपला फॉरेन बिझनेस व्यवहार होत नाही, तोपर्यंत आपल्याकडे सर्व आपण महाशक्ती बनू शकत नाही. आणि त्यासाठी जे काही गोष्टी हवा आहे त्यामध्ये एक प्रमुख गोष्टी म्हणून कौशल्य विकास आहे. माझ्याकडे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी कौशल्य विकास विभाग दिला होता. मी त्याने मागून घेतला होता, मला मंत्री केला. नंतर मी त्यांच्याकडे गेलो आणि त्याने विचारलं का तुम्ही कोणाने कमिटमेंट नाही केला असेल तर माझ्या कौशल्य विकास विभाग द्यावा. त्यावेळी कौशल्य विकास विभागचा काय असा काही महत्त्वाचा विभाग असा कोणाने वाटत नाही. आधी तशी स्थिती आहे. तरी पण माझा आवडता विषय होता आणि मला माहीत होता की माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीने ज्यावेळी ते 2014मध्ये भारताचे प्रथम वेळा प्रधानमंत्री झाले त्यावेळी त्याने एकच प्रथम जे सेपरेट नवीन विभाग सुरू केला ते कौशल्य विकास विभाग होता. 1 महिना ते प्रधानमंत्री झाले. 1 महिन्यानंतर कोणाने त्याने विचारला होता, असंही ते आपण जसे गप्पा मारला बसले त्याप्रमाणे, की माननीय प्रधानमंत्री आता आपण मुख्य प्रधानमंत्री झाले पण कधी आपण प्रधानमंत्री नाही झाला असताना आपलं काही मंत्रिमंडळमध्ये घेतलं असतं तर आपला आवडता विभाग कोणचा असता? त्याने 1 सेकंडमध्ये जबाब दिला होता की कौशल्य विकास विभाग. माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी पण 2015मध्ये ते कौशल्य विकास विभाग सुरू केला. आपण समजू शकता की असे देशचे महाराष्ट्राचे मोठे नेता कौशल्य विकास विभागाबद्दल किती त्यांच्या मनामध्ये आहे. हां, आमचा बजेट फार कमी आहे. आमच्याकडे हा सर्व ठिकाणी आपापले कौशल्य विकास विभागचे काम सर्व डिपार्टमेंट वेगळे वेगळे करता. एकत्र असते तर थोडं चांगल्या रीतीने आम्ही सर्व बजेटचा उपयोग करू शकत होते. पण तरी पण माननीय मुख्यमंत्रीचे मार्गदर्शनामध्ये आणि माननीय प्रधानमंत्रीजीचे निर्देशानुसार आम्ही हा मागचे 3 वर्षामध्ये, मी 3 वर्षापासून हा खाता माझ्याकडे आहे, 4 वर्षापासून. तर 4 वर्षामध्ये आम्ही कमीत कमी माझी मताप्रमाणे 5 लाखपेक्षा जास्त लोकांना रोजगार, स्वरोजगार आणि इनोव्हेशन स्टार्टअपच्या काममध्ये मदत केली आहे. हा आत्ता धडाक्याने वाढणार आहे. आता ते यावेळी या पुढचे 4 वर्षामध्ये या 5 लाखच्या फिगर कमीत कमी 10 लाखपर्यंत जाईल. कौशल्य विकास याची संकल्पना किंवा व्याख्या तुम्ही कशी करता? कारण एक फार मोठा वास्ट कॅनव्हास आहे कौशल्य विकास. कारण कौशल्य विकास म्हणजे स्किल डेव्हलपमेंट. प्रत्येक गोष्टीत जे तुम्ही काम करता त्याच्यामधलं स्किल, त्याच्यातलं बेस्ट तुम्हाला प्रशिक्षण तुम्ही ह्याचं देताय आणि यामध्ये किती प्रकारची अशी कामं येतात? नाही, कौशल्य विकास म्हणजे थोडक्यात सांगायचे असेल तर आपल्याकडे एक वाहन चालक आहे. ते वाहन चालवता पण ते वाहन ज्यावेळी ड्युटीवर आहे तर कधी ते झोपता, कधी तर ते गाडीचे क्लीननेस बरोबर नाही आहे तरी पण त्याने काही प्रॉब्लेम नाही आहे.
कधी कोणी दोन्ही लोक बोलतात त्यामध्ये ते ऐकता की काय बोलत आहे. हा एक गोष्ट झाली. आणि अजून एक नवीन ड्रायव्हर आला. आपण ते फार चांगली रीतीने आपला ड्रेसअप करतो, चांगली रीतीने फाटक ओपन करतो, आपला गाडी चांगली रीतीने चालवतो, आपल्या ड्युटीवर काम करतो, थोडं बहुत ते जे भाषा अपेक्षित आहे तिथे ते भाषा पण बोलतो. हा जे पूर्वीच्या जे होता आपल्या मनामध्ये नेहमी असता की कधी त्याने काढून नवीन ड्रायव्हर आणू. हा जे नवीन आला त्याबद्दल आपल्या मनामध्ये कधी असं नसतं. आपल्या मनामध्ये त्याने 10,000 रुपये जास्त देऊ पण त्यानेच ठेवू. हा कौशल्य आहे. दोन्ही गाडी चालवता पण गाडीमध्ये चांगली रीतीने गाडी चालवता हे कौशल्य आहे. हे जे फरक आहे ते कौशल्य विकास करण्याचं काम आमच्या विभागाच्या माननीय मुख्यमंत्री माननीय प्रधानमंत्रीजीने दिलेलं आहे. कौशल्य विकासासाठी आता सरकारच्या कोणत्या कोणत्या अशा योजना सुरू आहेत की ज्याच्याबद्दल तुम्हाला बोलावंसं वाटेल आणि खास करून ह्या टेन्युअरमध्ये तुम्ही स्टार्ट केले आहेत? या टेन्युअरमध्ये आपण एकतर ते जे आमचे सेक्टर काउन्सिलमध्ये बाहेर आपण लोकांना शिकवत होते ते माननीय मुख्यमंत्रीजीने आमचा निर्देश दिला की तुम्ही ITI तुमच्याकडे आहे, तुम्ही तिथे सुरू करावा. तो आम्ही सर्व सेक्टर काउन्सिलचे काम आता आमच्या ITIमध्ये सुरू करण्याचा निर्णय 10 दिवसापूर्वी घेतलेला आहे. त्याशिवाय आता परवाईच माननीय प्रधानमंत्रीजी हस्ते 75,000 शॉर्ट टर्म कोर्सेसचा पहिला बॅच आम्हाला सुरू करायचा होता. पण ते माननीय प्रधानमंत्री 75वे वाढदिवसानिमित्त पण आम्हाला 1,03,000 ॲप्लिकेशन आली. आता त्यामध्ये आम्हाला कमी करावं लागेल. पण ते शॉर्ट टर्म कोर्सेसमध्ये जे आम्ही फक्त पूर्ण त्या डिसेंट्रलाइज पॉलिसीने केलेलं आहे. खाली ज्याने जे शिकायचं असेल त्याने ते आम्ही शिक्षण देऊ. आणि आम्ही IMCचं गठन केलं. IMC ते चालवणार आहे. आमची अशी अपेक्षा आहे की यावेळी फर्स्ट बॅचमध्ये 75,000, सेकंड बॅचमध्ये 1,00,000, नंतर 1,25,000 असा एक वर्षामध्ये कमी कमी आम्ही 4 ते 5 लाख लोकांना शिक्षण देऊ. हा ॲडिशनल आहे. हे आमचे ITIचे वेळचे नंतर आहे. ITI 3 वाजता संपती नंतर आम्ही करू ना. फक्त पूर्ण त्या डिसेंट्रलाइज पॉलिसीवर आहे. आम्ही यामध्ये काय करणार नाही आहे. आम्ही त्याने इक्विपमेंट दिले, कोर्स त्याने सूचित केले, टीचर्स त्याने अपॉइंट केले, कोऑर्डिनेटर प्रिन्सिपल त्याने अपॉइंट केले. आणि ते आम्ही ते आदिवासी सोडून इलाका सोडून जे सर्व ITI आहे ते नो प्रॉफिट नो लॉसवर चालवणार आहे. ते फीस चार्ज आहे 1,000 ते 5,000 त्यांची फीस असेल. लोक एक आमच्या बॅच बघितला तर नंतर आपसात ते नंतर आमच्याकडे नक्की येतील. NSDC याबद्दल नेमकं तुम्ही काय सांगाल, म्हणजे लोकांना त्याची थोडीशी व्याप्ती कळावी म्हणून? नाही, NSDC कौशल्य विकास विभागाचा एक भाग आहे. ते पण असा ते लोकांना जे संस्था आहे त्याने कौशल्य विकासासाठी मदत करता आणि लोकांचे समोर घेऊन ते कौशल्य विकास करून घेता. खरं तर रोजगार निर्मिती हा जो विषय आहे तो निर्माण करताना कुठल्या अडचणी ना सरकारला देखील सामोरं जावं लागतं रोजगार निर्मितीमध्ये? असं आहे की 2 गोष्ट झाली. जी आपल्याकडे कानून आहे आणि त्यामध्ये लोकांना परमानंट एम्प्लॉई नको, ते बदलीवर किंवा कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर एम्प्लॉई घेता. हा एक मोठी प्रॉब्लेम आहे. एम्प्लॉई त्याने हवा आहे पण ते परमानंट घेत नाही. त्याने असं मनामध्ये आहे की एक वेळा परमानंट घेतला तर ते नक्की पुढे ते काही काही क्लेम करतील, काम करणार नाही, असा त्यांच्या मनामध्ये संभ्रम आहे. 1. 2. आपल्याकडे आपले जे महाराष्ट्राचे जे मुलामुली आहे त्याने जोपर्यंत लेबरचा सन्मान आपण देत नाही तोपर्यंत त्याने सर्व काम करायचं नाही आहे. तर बाहेरून मुलामुली येऊन आणि त्यामध्ये आपलं दुर्भाग्य असं आहे की काही बांगलादेशी आणि रोहिंग्या पण घुसता. बरोबर. सर्व ठिकाणी येऊन हे जॉब घेता. आपण बघू शकता की ते आपलं रिपेरिंगचा काम, प्लंबिंगचा काम, हेअर कटिंगचा काम, इलेक्ट्रिशियनचा काम, ड्रायव्हरिंगचा काम, सप्लायचा काम, त्यामध्ये जास्त मुले कोणी आणलेले आहे, कुठून आणलेलं आहे, त्यामध्ये घुसखोर पण आहे. तो हा एक मोठी प्रॉब्लेम आहे. आणि चीप लेबर आहेत ते. चीप लेबर आहे. पण ते असं आपण समजू शकता की ते काय आपण पूर्वीपासून भारत सोने की चिडिया म्हणून ओळख भारताची. पण सोने की चिडिया म्हणजे कृषीप्रधान देश पण होता. पण हा मध्ये विरोधाभास आहे. कृषीप्रधान देश होऊन आपण काय कृषी विकत नव्हते. आपण कृषी कधी विकायची नको. आपल्या कृषी हा मंदिरचे हिस्सा, हा धर्मशालाचा हिस्सा, गोशालाचा हिस्सा आणि नंतर आपल्या घरासाठी आपण
कृषी जे ॲग्रिकल्चर प्रोडक्ट होता ते ठेवायच्या सालभरसाठी आणि कधी विकायचे. तरी पण भारत विश्वगुरू होता, भारताच्या विश्वचे फार एक्सपोर्ट करत होते. तो कारण काय? तो कारण असं आहे की माननीय सुरेशजी सोनीने कार्यक्रमामध्ये सांगितलं होतं आमच्या RSSचे, की कारण असा होता की त्यावेळी प्रत्येक घरामध्ये फॅक्टरी असती. कोणी घरामध्ये एकही मुली किंवा आई अशी नको की ते कोणा काय करायच्या नाही. काय घरगंटीवर काम करत आहे किंवा कपडा बनवत आहे किंवा बर्तन तयार करत आहे, काय काम करायचं हा परत करावा लागेल. आपल्याकडे मोठी पॉप्युलेशन आहे, पण जोपर्यंत प्रत्येक घरामध्ये काही कौशल्य नाही आहे तोपर्यंत त्यांच्या प्रोडक्ट उपयोगमध्ये येणार नाही. एक वेळा ते झाला तर आपले फार काही प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. आता तुम्ही रोहिंग्या आणि यांचा विषय काढलात. खरं तर ह्यांना आयडेंटिफाय करणं आणि त्यांना म्हणजे ह्या सगळ्यापासून लांब ठेवणं हे किती मोठं चॅलेंज समोर ते प्रॉब्लेम आहे ना. माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब नेहमी त्यावर लक्ष आहे त्यांच्या, पण तरी पण मोठी प्रॉब्लेम आहे. आज मी सकाळी मलाडमध्ये होतं, मालवणीमध्ये, तो तिथे जे मॅक्झिमम प्रॉब्लेम होती, मॅक्झिमम शिकायत क्वेश्चन्स जनता दरबारमध्ये लोक आले ते रोहिंग्या बांगलादेशियांची दादागिरीबद्दल आले. मारामारी करता, एन्क्रोचमेंट करता, इलिगल काम करता, खोटे पासपोर्ट बनवून घेता, खोटे आधार कार्ड बनवता, काय करता. आणि ते पॉलिटिकल पॅटर्नच पण त्यांना आहे. ते त्याने वोट आणता येते, काम पण देता, नंतर वोटिंगमध्ये कन्वर्ट करता, इलिगल सरकारी जमीनमध्ये कब्जा करून राहता. हे काय कधी कितापर्यंत चालणं बघू आता आपण. नाही, पण मला असं वाटतं की हा एक मोठी समस्या मला वाटतं आपल्या सगळ्यांच्या समोर आहे. कारण आधी तर हे चीप लेबर स्वस्तातले स्वस्तात म्हणून आतमध्ये येतात, घुसखोरी करतात, जागा घेतात, घरही घेतात आणि म्हणजे म्हणतो ना आपण रेशन कार्ड वगैरे असं सगळं त्यांचं रेडी होऊन जातं. म्हणजे हे काय नेक्सिस आहे हा देखील अतिशय गांभीर्याचा विषय. आणि नंतर आता जसं तुमच्याकडे लोकांच्या म्हणजे कंप्लेंट्स येत आहेत, तक्रारी येत आहेत की त्यांची दादागिरी सुरू झाली आहे. म्हणजे कशा पद्धतीनं हे जे एक सर्कल आहे विशेष ते वाढत चाललंय, हा एक गंभीर मुद्दा या निमित्ताने. म्हणणं अतिशय बरोबर आहे. व्यसरते फार चांगली मोठी प्रॉब्लेम झाली आहे. असं आपण आज सकाळी 2 विषय आले होते. तो एक परिवाराने ऑब्जेक्शन घेतला की तुम्ही ते लिफ्टमधून सामान घेऊ नये. तो त्याने असा मारला. घरचे 5 लोक आहे, 5 लोक 20 दिवसापासून हॉस्पिटलमध्ये भरती आहे. तरी पण पोलिसने त्यांच्या काही अरेस्ट आजपर्यंत केले नाही. आज नंतर त्याने नक्की केला मी अरेस्ट करू. तो काय लोकल जे पॉलिटिशियन आहे त्यांचे ते वोट बँक झालेली आहे म्हणून त्याने ते प्रोटेक्ट करता. हा जेपर्यंत लोकांना कळेल नाही की ते फक्त हा देशासाठी प्रॉब्लेम आहे, सुरक्षेसाठी प्रॉब्लेम आहे, संस्कृतीसाठी प्रॉब्लेम आहे, तोपर्यंत असे जे राजनेता आहेत त्याने ते आपण पाडणार नाही, तोपर्यंत असंही चालणार आहे. पण ह्याला थांबवू कसं शकतो आपण? म्हणजे विजिलंट लोकांनी जागृत झालं पाहिजे, तत्काळ या संदर्भात माहिती दिली पाहिजे. ते पण बरोबर आहे. सरकारची पण रेस्पॉन्सिबिलिटी आहे, फक्त लोकांना सांगून चालणार नाही. सरकारची पण रेस्पॉन्सिबिलिटी आहे, सरकारने पण ॲक्शन घेतला पाहिजे, लोकांना पण केलं पाहिजे. आणि यामध्ये फार मुलामध्ये पॉलिटिकल इश्यू आहे. ते जे काही लोक पॉलिटिकल एक लोक आणता, त्याने वोट बँक म्हणून उपयोग करता, त्याने कसा आपण धडा शिकू शकता हावर त्याचा निर्धार आहे. म्हणजे तुम्ही राजकारणाशी देखील संबंधित आहात, या सगळ्या गोष्टी तुम्ही जाणता आणि तरी देखील तुम्ही म्हणताय की ह्या लोकांचा वोट बँक म्हणून दुर्दैवानं वापर होतोय किंवा त्यांच्याकडे बघितलं जातंय. इतकी त्यांची संख्या वाढली आहे, मुळात ते वोट बँक पर्यंत म्हणजे त्या रेषेपर्यंत आलेली आहेत. म्हणजे ही संख्या अशीच जर वाढत चालली तर किती मोठी समस्या. आपण बघा ना, मुंबईमध्ये 25 वर्षापासून पूर्वी हा एक जातीविशेषचा काय पॉप्युलेशन होता, आता काय झाला आहे तर आपण लक्षात येतील की काय प्रपोर्शन कसा वाढला आहे. त्यामध्ये घुसखोरीचा मोठा रोल आहे. अनेकदा असं म्हटलं जातं की बेरोजगारीची समस्या आहे, व्यावसायिकांना पण कुशल कारागीर मिळत नाही, त्यांची पण टंचाई आहे. तर ह्याचा जो मेळ आहे तो सरकार कसा घालतो आणि सरकारसमोर ते कसं चॅलेंज आहे की हे मागणी तसा पुरवठा असं करून देणं. हां, रसाळीताई आपण चांगला क्वेश्चन विचारला. यावेळी आपण आज सुरुवात केली आहे. आपण प्रत्येक ITI मध्ये कोर्सेस चेंज केला. आता जुने जे कोर्सेस आहेत ते सोडून जे पॉप्युलर कोर्सेस जे लोकल रिक्वायरमेंट आहे ते कोर्सेस सुरू केला आहे. सर्व प्रत्येक 417 ITI मध्ये आपण IMC तयार केली आहे, मॅनेजमेंट कमिटी. त्यामध्ये 1400 लोकांनी घेतला आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये. तो ते लोकल लोक आहे, कोणी चार्टर्ड अकाउंटंट आहे, कोणी व्यावसायिक आहे, कोणी NGO चालवता, कोणी पत्रकार आहे.
तो ते लोकांसाठी त्याने काय करायचं म्हणून ते IMC मेंबर झाले. आता ते लोकल रिक्वायरमेंटचे अनुरूप ते कोर्स शोधत आहे, टीचर पण शोधत आहे. आम्ही त्यांना मशिनरी प्रोव्हाइड करतो आणि आता हळूहळू असा आमच्याकडे प्रत्येक वर्षामध्ये कमीत कमी 6 लाख विद्यार्थी आम्ही ITI पॉलिटेक्निकमध्ये करू. हा 6 लाख विद्यार्थ्यांना नक्की रोजगार मिळेल. त्याशिवाय आता जे मोठे रोजगार मेळावे बंद करून आम्ही ते लहान लहान रोजगार मेळावे करत आहे. प्रत्येक MIDC मध्ये रोजगार मेळावा करत आहे. प्रत्येक कॉलेजमध्ये काल मी गव्हर्नर साहेबांना भेटलो, नवीन गव्हर्नरने देवव्रत साहेब. त्याने सांगितलं की आता पण ते चान्सलर आहे म्हणून की आपण प्रत्येक कॉलेजमध्ये रोजगार मेळावे घेऊ, त्यामध्ये कंपनीने पण आणू. तर पण चांगल्या रीतीने प्रयत्न करताय, प्रामाणिकपणे प्रयत्न करताय. लोकांना सहकार पण चांगला आहे. PPP मॉडेलचा देखील ITI मध्ये वापर केला जातोय. म्हणजे सांगलीला चितळे असो किंवा ही माणसं देखील आता पुढे येत आहेत, म्हणजे ब्रँड्स पुढे येत आहेत थोडक्यात. आणि तुम्हाला असं वाटतं का की असे ब्रँड पुढे आल्यानं एक विश्वासार्हता वाढते लोकांमध्ये देखील एम्प्लॉयमेंट ह्या दृष्टीनं? तर ह्याचा कसा फायदा एम्प्लॉयमेंट जनरेट करण्यासाठी येत्या काळामध्ये होणार आहे आणि सरकारचा किती महत्त्वाचा भाग आहे? बरोबर आहे वैशालीताई, पण हा नक्की यामध्ये विश्वासार्हता वाढती बरोबर आपलं ऑब्झर्वेशन. पण त्याशिवाय आमच्या म्हणणं असं आहे की प्रत्येक कंपनीने लोकांची गरज आहे. तुम्ही सांगितलं की लोकांचे मनुष्यबळ मिळत नाही, हा पण सत्य आहे. तर लोकांची गरज आहे. प्रत्येक कंपनीमध्ये एक HR डिपार्टमेंट आहे, त्याचं काम फक्त नवीन लोक शोधायचं आहे. तरी पण लोकांकडे नोकरी नाही. हा डिस्क्रिपन्सी काय? तर मी आता मेरिट ब्युरो सुरू केला, मॅच मेकिंग. ज्यांना जे हवं आहे ते कुशल ते मनुष्यबळ तयार करतो आणि त्याने पुरवतो. तो ITIचे जे PPP मॉडेल आहे त्या धर्तीवर आहे की जे लोकल मोठी कंपनी आहे किंवा ते लोकल कोई संस्था आहे त्याने ते PPP मॉडेलवर घ्यावा आणि लोकल कोर्सेस तयार करावा, लोकल टीचरना आणावा आणि लोकल रिक्वायरमेंटच्या हिसाबाने मुलं म्हणून शिकून त्याने जॉब तिथेच मिळावा. असं ते सक्सेस होणार आहे. मला फार चांगला प्रतिसाद मिळाला आहे. मला वाटतं सांगलीमध्ये त्याचा पायलट प्रोजेक्ट असं काहीतरी करून मग पॅन महाराष्ट्र असं. हां, ते तुमच्या इन्फॉर्मेशन बरोबर आहे. चितले बंधूने आमच्याकडे अप्रोच केली, ते ॲग्री पण आहे. पण त्याशिवाय पण आता आमच्या मनामध्ये असं होतं की 25 ITIने फर्स्ट इयरमध्ये PPP देऊ, पण आता कमीत कमी 50 वर फर्स्ट जाईल. ते चांगला प्रतिसाद आहे. मला वाटतं शॉर्ट टर्म कोर्सेस सुद्धा या मंत्रालया अंतर्गत या विभागाअंतर्गत सुरू झालेले आहेत. जवळपास 75,000 मुलांना प्रशिक्षण दिलं जात आहे. मला सांगा, ही जेव्हा मुलं बाहेर पडतील आणि 75,000 लोकांना रोजगार म्हणजे साधारणतः 75,000 घरांमध्ये त्यांची उपजीविका निर्भर करण्याचं एक महत्त्वाचं पाऊल या निमित्तानं दिसतंय. ते चांगला स्कीम आमची माननीय प्रधानमंत्रीजी लॉन्च केली. बाकी मुख्यमंत्री पण उपस्थित होते. सर्व ठिकाणी अतिशय चांगला उत्साह आहे आणि त्याने जोडून आम्ही एक मुख्यमंत्री स्वरोजगार योजना तयार केली आहे. त्यामध्ये मी प्रत्येक वर्षी 5 लाख मुला मुलीने असा एक मोठा सहायता करू आणि त्यामध्ये फर्स्ट इयरमध्ये 1 लाख मुला मुलींना मी सिलेक्ट करून 5 लाख ते 10 लाख पर्यंतच्या लोन 3% दरावर देऊ. 3% त्याने द्यायच्या, 3% आम्ही सरकारतर्फे देऊ. 6% आम्ही ॲग्रीमेंट केला ADB बँकच्या बरोबर. आणि त्याशिवाय त्याने प्रत्येक ITIमध्ये मी मेंटरशिप ग्रुप तयार केला आहे, इनोव्हेशन हब तयार केली आहे. तो फक्त आम्ही असा केला आहे की फक्त पुणे मुंबईमध्ये नको, पूर्ण पॉप्युलेशनचे प्रमाणे ते डिस्ट्रीब्युशन केलं आहे. ते मुला मुलींना आम्ही एक ऑनलाईन परीक्षा घेऊन सिलेक्ट करू. त्यामध्ये त्याने लोनची व्यवस्था करू, मेंटरशिपची करू आणि नंतर 6 महिन्याचे नंतर ते 1 लाख मुला मुली ते 50,000 मुलींना सिलेक्ट करू. त्याने अजून वाढून ते काय मदत करू. यामध्ये फार काही त्याने मदत आम्ही करणार आहे. आम्ही एक चॅटबॉक्स तयार केला. त्याने काही प्रश्न जे हवा आहे, GST नंबर कसा करायचा, एम्प्लॉई लेटर कसा द्यायचा, लीज ॲग्रीमेंट कसा करायचा, पॅकेजिंग कोणाकडे जायच्या, मार्केटिंगसाठी नंबर कसा घ्यायचा, हे सर्व आम्ही एक चॅटबॉक्स मार्फत त्याने फ्री सर्व्हिस करू. आमचं असं मत आहे की या प्रथम येते काय मुला मुली सांगतील की आम्ही पुढचे वर्ष आमच्या स्टार्टअप करायच्या नाही. आम्ही ते चांगली रीतीने आमचा व्यवसाय सुरू झाला आहे. कोणी वडापाव करत आहे, कोणी हेअर कटिंग सॅलून करत आहे, कोणी पॅकेजिंग करत आहे, कोणी ट्रॅक्टर रिपेरिंग करत आहे. ते त्यामध्ये आमचं काम असं आहे की फक्त रोजगार नको पण स्वरोजगार पण असं आहे. दोघेचा बॅलन्स करून आम्ही काम सुरू केलं. इनोव्हेटिव्ह पण झाली पाहिजेत मुलं, की त्यांच्याकडून सुद्धा काही गोष्टी पुढे आल्या पाहिजेत. वेगळं काही हायब्रिड असं एखादं हे करून एखादी टेक्नॉलॉजी
त्यालाच देखील प्रोत्साहन सरकारच्या मार्फत मिळेल हा पण त्यामध्ये इन्क्लुडेड आहे, ते पण करू. आज आपला भेट झाली त्यामुळे आपला पण काही इनपुट आहे ते पण मी इन्क्लूड करू. मला असं वाटतं की तुम्ही असे पहिले गार्डियन मिनिस्टर आहात ज्यांनी सी मुंबई इज ऑन व्हील. मुंबई हे चाकांवर धावणारं शहर आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार ते, कारण मुंबई इज ऑलवेज ऑन व्हील. ते रफ्तार जी आहे मुंबईची ती कधीच थांबत नाही, म्हणजे मुंबई इज नोन फॉर इट्स रफ्तार. आणि त्यामुळे अशा मुंबईला ऑन द व्हील काय देता येईल ह्याच्यासाठी म्हणून काही प्रयोजन करण्यात आले आहे. म्हणजे त्याच्यामध्ये महिलांसाठी आपण स्वच्छतागृह ह्या देखील काही कन्सेप्ट समोर आणलेले आहेत. जिम ऑन द व्हील ही एक मला वाटतं फार युनिक कन्सेप्ट आहे. ही तुम्हाला कशी सुचली? कारण जिममध्ये कसं यू हॅव टू बी व्हेरी स्टेबल, तुम्ही शांतपणे थांबून ते सगळं करता. आता व्हील्समधून सगळ्यांनाच त्या जिमच्या किंवा ती अनुभूती मिळावी, तेवढं फिटनेस राहावं यासाठी म्हणून हे करण्यात आलेलं आहे. पण ही कन्सेप्ट कशी आली तुमच्या लक्षात? असं आहे की मुंबईमध्ये जगाची फार मारामारी आहे, कोणाकडे जगा नाही आहे. तर आम्ही ते ऑन व्हील जिम सुरू केली. मी पालकमंत्री होतो त्यावेळी, पण ते परमानंट फिरत नाही आहे. तर मी त्यांचे ठिकाणे तय केले की सकाळी 2 वाजता इथे, नंतर दुपारी इथे. तिथे ते फिक्स झाली तिथे 2 वाजतासाठी. फार चांगला प्रतिसाद आहे, ओव्हर बुकिंग आहे. अच्छा. हां, कोणी एकही दिवस असा नाही की एकही त्यामध्ये एकही तास त्यांच्या वाया गेला. आणि सेम ते आपलं ते स्वच्छतागृह त्यांच्या पण असा मुलीच्या स्वच्छतागृह पण तयार केला. त्यामध्ये पण फार चांगला प्रतिसाद, मोठी बुकिंग असती. हे काही जगाची कमी आहे, लोकांना फार हायजेनिक तरीका मिळतात, तर सर्व उपयोग करता. मला असं वाटतं बिंग अ गार्डियन मिनिस्टर, पालकमंत्री म्हणून तुमच्यासमोर हे नक्कीच मोठं चॅलेंज आहे. कारण सबर्ब्समध्ये म्हणा किंवा मुंबईमध्ये वॉशरूमची सुविधा जशा मोठ्या प्रमाणावर हवी तशी दुर्दैवानं नाही, अद्याप सुरू नाही झाली आहे. त्यामुळे मला असं वाटतं की ऑन द व्हील ही एक खूप छान कन्सेप्ट आहे जी यू कॅन मूव्ह इट एनिवेअर. बरोबर आहे, पण असं आहे की त्यांचे शिवाय पण आपण परमनंट पण केलं पाहिजे. त्यासाठी हायवेवर आपण 1-1 तास आता ट्रॅफिकमध्ये लागता. सिनियर सिटीजन्स आहे, महिला आहे, गर्भवती मुली आहे, ते सर्वांच्यासाठी फार त्रासदायक आहे. पण आम्ही प्रयत्न करू. आता मी प्रयत्न परत एक वेळा सुरू करणार आहे की प्रत्येक 2 किलोमीटरवर काही ना काही स्वच्छतागृह असावा, असा आमचा प्रयत्न राहील. मला असं वाटतं की हे झालं मोठ्या माणसांचं, पण मुलांसाठी म्हणून जेव्हा मुलं आजारी पडतात तेव्हा तो सायरनचा आवाज किंवा ती जी एक धडकी बसू नये म्हणून तुम्ही एक, मला असं वाटतं ती नवीन किलबिल ॲम्ब्युलन्स हा एक वेगळाच असा एक प्रकल्प आमच्या समोर दिसला. तर त्याबद्दल मला नक्की ऐकायला आवडेल. कारण किलबिल हे आतापर्यंत ऐकलेलं, बट किलबिल हॅज लिंक्ड विथ दी ॲम्ब्युलन्स आणि तिथे मुलांना खेळण्यासाठी सुद्धा आतमध्ये थोडीशी प्रोव्हिजन असं केलेलं आहे. तर ते नक्की आवडेल आणि मुंबईकरांना नक्की आवडेल ऐकायला. असं आहे की माननीय प्रधानमंत्री नरेंद्रभाई मोदी ज्यावेळी गुजरातचे मुख्यमंत्री होते त्यावेळी गुजरातमध्ये आज सुरू झाला होता. अच्छा. तर गुजरातमध्ये काय नवीन मुलाने आपण पूर्वी आपल्या आजोबाने विचारला, आईने विचारला, तर ते घरामध्ये कोणा नवीन जन्म झाला तर वर जायचं आणि थाली वाजवून ते लोकांनी समाजाने मोहल्ल्यामध्ये की अरे नवीन मुलं आला की मुली आली. आता किलबिल तेज आहे. ते मुली जन्म झाला तर ते हॉस्पिटलतून घरी जाताना त्याने किलबिल ॲम्ब्युलन्समध्ये पाठवायच्या. तर पूर्व बिल्डिंगमध्ये कळेल की नवीन काय बालक आता घरी आला आहे आपल्या म्हणून. ते हा एक चांगला आम्ही सुरू केला आणि त्यांना चांगला प्रतिसाद पण मिळाला, सक्सेस झाला. ते सुरू आहे आता. सध्या ना गिग इकॉनॉमीची खूप चर्चा आहे. तर गिग इकॉनॉमी भविष्यात वाढत जाईल असं वाटतं तुम्हाला? काय फ्युचर असेल? हां, नक्की वाढेल. माननीय मोदीजीच्या नेतृत्वामध्ये, माननीय देवेंद्रजी नेतृत्वामध्ये आता आपण कोणी भारताने रोखू शकत नाही. जे काही हा लोकांना समजमध्ये येतील ने लोक त्याप्रमाणे आपला प्लॅनिंग करतील ते नक्की सक्सेस होतील. आपली भारताची इकॉनॉमी आपण विश्वगुरूमध्ये 4था नंबर 3रा नंबर 1-2 वर्षामध्ये नक्की जाणार आहे. मला असं वाटतं की जेव्हा आपण स्किल लेबर किंवा स्किल डेव्हलपमेंट याच्याबद्दल बोलतो तर शाळांमध्ये सुद्धा तुम्हाला असं वाटतं का? काय होतं ना, शाळांमधला अभ्यासक्रम म्हणजे असं वाटतं कॉलेजमध्ये गेल्यानंतर किंवा कॉलेजमधून बाहेर पडल्यानंतर जे आपण शिकलो
त्याचा काय उपयोग झाला, म्हणजे इट हॅज टू रिलेट समवेअर. तर तुम्हाला असं वाटतं की आपल्या शिक्षण पद्धतीमध्ये देखील पोर्शन असेल, आपला अभ्यासक्रम असेल, तर त्याच्यामध्ये देखील काही प्रमाणावर आता बदल घडण्याची आवश्यकता आहे, अमेंडमेंट झाली पाहिजे असं तुम्हाला वाटतं का? कारण आपण चीनकडे बघतो, सिंगापूरकडे बघतो, व्होकेशनल एज्युकेशनकडे बघतो, तर अशा पद्धतीनं भारताने देखील ह्या आता एज्युकेशन या सेक्टरमध्ये देखील थोडं रेव्होल्युशन आणण्याची आवश्यकता आहे, बिकॉज दॅट विल लीड टू द स्किल लेबर किंवा स्किल डेव्हलपमेंट पुढच्या लगेच काही वर्षांमध्ये. नाही, आपला म्हणणं बरोबर आहे. ते जी एज्युकेशन पॉलिसी माननीय प्रधानमंत्रीजीने यावेळी न्यू एज्युकेशन पॉलिसी सुरू केली आहे, त्यामध्ये स्किलवर फार भर आहे, लोकल लँग्वेज पण फार भर आहे. ते लोकांची काय मनामध्ये ने देशाची काय रिक्वायरमेंट ते चांगली ओळखता नवीन त्याप्रमाणे ते पॉलिसीचं सर्जन करतात. हा ऑलरेडी त्याने न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये सुरू केल्यानंतर त्यामध्ये स्कूलपासून ते स्किलचं काम सुरू होणार आहे. तुम्ही म्हणालात की अनेक गोष्टी सरकारने पण केल्या पाहिजेत. मला असं वाटतं की जेव्हा तुम्ही मुख्यमंत्र्यांकडे जाता तेव्हा किती पटकन कामं होतात किंवा किती वेळ लागतो फाईल क्लिअर व्हायला? कधी वेळ लागत नाही. माझ्या काय, मी तर आमदार मंत्री पण साधारण पब्लिक गेली तरी पण त्याच्याकडे वेळ लागत नाही. तुमचं ट्युनिंग कसं आहे? अतिशय चांगलं ट्युनिंग आहे. ते हसमुख, ते कॉन्फिडेंट आणि फार विजनरी मुख्यमंत्री आहे. तो सर्वांना बरोबर. एखादा असा प्रकल्प जो तुम्ही घेऊन गेलेलात की त्यांना समजावून सांगितलं आणि त्यांनी प्रॉम्प्ट ऍक्शन घेतली असं तुम्हाला आठवतं असं? हा, हे 75,000च्या त्याने अप्रूव्ह केलं ना. अच्छा. त्यांच्यामुळे झालं ते. प्रधानमंत्रीजी त्याने प्रधानमंत्रीच्या समोर विषय आणला म्हणून प्रधानमंत्रीजी लॉन्च केला तर अजून आम्हाला एक नवीन मिळली, सपोर्ट मिळाला. मला नक्कीच ऐकून घ्यायला आवडेल की ज्यावेळी तुम्ही ॲज अ उद्योजक म्हणून करिअरची सुरुवात केली होती त्यावेळेची मुंबई, त्यावेळी मुंबईत असलेली आव्हानं, तुमचा बिझनेस, हे सगळं करत तुम्ही राजकारणापर्यंत आलात. त्यावेळी विचार केलेला होता राजकारणात जायचं आपल्याला? नाही, राजकारणात कधी विचार नाही केला होता. बाय चान्स आलो. मी तो RSSचा स्वयंसेवक होता, राम जन्मभूमीमध्ये ॲक्टिव्ह होता. मलबाल जिथे मी राहायला गेलो होतो, पूर्वी बायकलामध्ये राहत होते, तिथे कोणी कॅन्डिडेट नाही होता म्हणून मग त्यानं मला तिकीट दिला नाही. ते 95मध्ये अशी ते लाट आली की सर्व जिंकले, मी पण त्यामध्ये जिंकलो. तर आता पुढे हळूहळू ते चांगले वोटर्स आहे माझे, ते मला सांभाळता, मी त्यांना सांभाळतो, तो चांगला चालला आहे. पण तो जो स्ट्रगलिंग पिरियड होता त्याबद्दल एक दोन वाक्य नक्कीच, कारण ते येणारे जे उद्योजक आहेत त्यांच्यासाठी नक्कीच तो प्रेरणादायी असू शकेल. चॅलेंजेस तेव्हाही होते, आजही आहेत. फक्त एक नाही, मी काय टीचर नाही आहे, मी काय धर्मगुरू नाही आहे, कोणाला काही शिकू शकत नाही. तरी पण माझा जे एक्सपिरियन्स आहे, मी तर ते राजस्थानमध्ये हायकोर्टमध्ये प्रॅक्टिस करत होते. वडील हायकोर्ट जज झाले म्हणून मी मुंबई आलो. मुंबईमध्ये 3 साल मी नोकरी करत होते 1800 रुपयाची पगारमध्ये. अच्छा, त्यावेळेस 1800? हां, ते त्यावेळेचे 1800 रुपये. नंतर तिथे पण माझ्या जमलानी 3 वर्षामध्ये 2 जॉब चेंज केले. अच्छा. तर ते हळूहळू माझ्या स्वतःच्या सप्लायचा बिझनेस सुरू केला, बिल्डिंग कन्स्ट्रक्शनचे मटेरियलचं सप्लाय, नंतर ब्रोकरेजच्या फ्लॅटची ब्रोकरेज करत होते. नाही तर बाय चान्स रिअल एस्टेटमध्ये कोणाची एक जमीन होती नालासोपारामध्ये आणि स्टेट बँकने तिथे प्रोजेक्ट पाहिजे होता, तर मध्ये एक ब्रोकर होता, ते माझ्या ओळखीचा होता म्हणून ते रिअल एस्टेटमध्ये आलो. पण माझा जे एक्सपिरियन्स होता की मी समजलो की आता ते असा या रीतीने मी चाललो तर मी 25-40 वर्षापासून काय पुढे जाऊ शकत नाही. तर मी 4-5 माझे प्रिन्सिपल ठेवले होते. एक, तुमच्या हा कॉफी विथ कदममध्ये तुमचे सर्व ते बघत आहे त्यांच्यासाठी सांगतो, ते तुमच्या चांगला वाटला तर ॲक्सेप्ट करा, नाही तर राहू द्या. तर माझे 5 प्रिन्सिपल होते. एक, मी मोठे लोकांचे लाईफ बघून त्यामध्ये काय माझ्यासाठी काय ते ॲडॉप्ट करत होते. उदाहरणार्थ त्यावेळी JF केनेडी ते वाढले, त्यांची बायकोने ओनासिस त्यावेळेचे वरचे सर्वात धनाढ्य व्यक्ती होते, जॅकलिन केनेडी, त्याने लग्न केलं आहे. तर ओनासिसची जे जीवन कथा आहे ते मी बघितली होती. त्यामध्ये त्याने काय लिखलं आहे की माझ्या वडिलाने माझ्या आईने सोडला, माझी आईने पण सेकंड मॅरेज केली, तर मी रोडवर आलो. पण मी न्यूयॉर्कचे सर्वात चांगले फुटपाथवर झोपायच्या आणि माझ्या गाडी साफ करण्यात धुवायच्या माझा काम होता, पण मी चांगली गाडी त्याशिवाय मी गाडी धुवत नाही असा त्यांच्या पॉलिसी निष्कर्ष असा होता की जे काय करायचा बेस्ट करायचा.
तो आम्ही रिअल एस्टेटमध्ये तेच प्रयत्न केला की जे काही काम करू ते रिअल एस्टेटमध्ये बेस्ट करू. एक होता. दोन, आपला माइंड दिमाग काय सांगतो ते विचार नक्की करायचा. पण कधी दिलने वेगळा सांगितला, मनाने वेगळा सांगितला आणि दिमागने वेगळा सांगितला तर मनाची ऐकायचा. अच्छा. दिल कधी खोटा बोलत नाही. हा माझा सेकंड प्रिन्सिपल होता. माझा थर्ड प्रिन्सिपल असा होता की आपला पुढे जायचा, फास्ट जायचा, पण हार्ड मेहनत शिवाय काय आपला शॉर्टकट नाही आहे. जोपर्यंत आपण परिश्रमची पराकाष्ठा करत नाही तोपर्यंत काय सक्सेस नाही. तो 12-12 तास 14-14 तास काम शिवाय करण्याशिवाय तुम्ही पुढे जाऊ शकत नाही. असे माझे 4-5 प्रिन्सिपल होते. पण ते प्रिन्सिपल घेऊन मी ते पुढे आलो ना. बुजुर्गाचा आशीर्वाद होता, लोकांचे सहकार्य होता. माझे वडील पण भाजपामध्ये होते आणि मी भाजपामध्ये होतं म्हणून नक्की माझ्या बिझनेसमध्ये पण त्यांचा फायदा मिळाला आणि माझ्या व्यक्तिगत जीवनामध्ये त्यांचा फायदा मिळाला. पण त्यावेळी मोठं होत असताना किंवा स्ट्रगल करत असताना अनेक चॅलेंजेस पण आले असतील तुम्हाला. हां, नक्की आले. कसं काउंटर केलं दादा? म्हणजे ते काउंटर आपोआप होता. काय आपल्या प्रयत्नातून काय होत नाही. जे काय असेल ते समोर त्यांचे जायच्या, आपल्या प्रामाणिकपणे त्यांचे कसा प्रयत्न करायचा, फेस करायचा ते प्रयत्न करायचा. नाही, पण नक्कीच तुमचा ओव्हरऑल जो प्रवास आहे तो अनेकांना प्रेरणादायी आहे. आणि ज्या पद्धतीनं तुम्ही आता नवीन उद्योजक तयार करताय, तुम्ही त्यांना स्किल देताय, ते पण वाखाणण्यासारखं आहे. आणि मला वाटतं मोठ्या लाखोंच्या संख्येनं तुमच्या विकासाअंतर्गत लोकांना कौशल्य मिळतंय. आणि मुंबईचे गार्डियन मिनिस्टर म्हणून देखील येत्या काळामध्ये निवडणुका होऊ घातलेल्या आहेत. मोठी जबाबदारी आहे. आता निवडणुका बऱ्याच काळानंतर होत आहेत. किती विश्वास आहे यावेळी भाजप काय करेल या निवडणुकीमध्ये? भाजपा नक्की जिंकणार आहे. भाजपाच्या युतीच्या आमच्या महापौर बनतील. भाजपा मोठी भरारी घेणार आहे. तर आपण बघू शकता की लोकांना माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजीच्या कामावर आणि प्रधानमंत्रीजीच्या कामावर फार विश्वास आहे. हा इकॉनॉमिक सिटी आहे. लोक जातीविरादीमध्ये जास्त जात नाही. नक्की भाजपाची मोठी जिंकणार आहे भाजप मोदी स्थिती. त्यामुळे आता मला वाटतं मिशन महानगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्था ह्या इलेक्शन मोडवर आता सगळे ॲक्शन मोडवर तुम्ही आलेले आहात. तुम्हाला अनेक शुभेच्छा त्यासाठी. आणि तुमच्या विकास विभागाअंतर्गत कौशल्य अनेकांना घडो आणि अनेक उद्योजक त्या निमित्तानं तयार हो महाराष्ट्रामध्ये, यासाठी देखील तुम्हाला अनेक शुभेच्छा तुमच्या हातून घडोत यासाठी. वैशालीताईने पण हार्दिक शुभेच्छा. तुम्ही एक सुरुवात कुठून केली मला माहीत आहे. आता जय महाराष्ट्र जैसे मोठे चॅनलचे आपण संपादक आहे, सर्व मॅनेजमेंट करत आहे आणि मी तुम्हाला नेहमी बघत आहे. आज जे तुमचा कॉन्फिडन्स आहे ते वाढला आहे. तर तुम्हाला पण शुभेच्छा. तुमच्या सर्व सहकार्याने पण शुभेच्छा. थँक्यू सो मच. तुम्ही आज इथे आलात आणि आम्हाला वेळ दिल्याबद्दल. वेळ झालेली आहे आता इथंच थांबायची. तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत राहा फक्त जय महाराष्ट्र.